नमस्कार. आज आहे दीप अमावास्या, अर्थातच दिव्यांची अमावास्या, देवली अमावास्या. आषाढातील शेवटचा दिवस म्हणजेच आषाढी अमावास्या आणि त्या दिवशी खास दिव्यांची अमावास्या साजरी केली जाते. तुम्ही लहानपणी पाहिलं असेलच की आपली आई त्यावेळेला घरातील छोटे मोठे सगळे दिवे एकत्र करून घासून पुसून लख्ख करून त्याच्यामध्ये वाती आणि तेल घालून त्या सर्वांची नंतर दीप प्रज्वलित करून तिन्ही संजेला पूजा केली जाते आणि त्यावेळेला घरामध्ये लक्ष्मी येणार असते. आणि अर्थात हा दिवा म्हणजे काय? दीप हा एक मार्गदर्शक असतो, ज्ञानवर्धक असतो, वर्धक असतो आणि अर्थातच आपल्याला एक प्रकारची वेगळी संपत्ती देणारा असतो. संपत्ती ज्ञानाची असते किंवा आर्थिक असते, पण हे दिव्याचे काम दिशादर्शनाचं. मग ही दीप अमावास्या का साजरी केली जाते? त्याच्यामागचे कारण काय आहे? त्याच्यामागची कहाणी काय आहे? ते कहाणी काय आहे एक वेगळीच थोडीशी सांगतो तुम्हाला. तमिळ देशामध्ये पशुपती शेट्टी नावाचे एक श्रेष्ठी होते. त्यांना मूलबाळ नव्हतं, त्यामुळे ते नेहमी परमेश्वराकडे प्रार्थना करायचे. कालांतराने त्यांना मूलबाळ झालं आणि अर्थात त्या मुलांची नावं होती विरित आणि गौरी. विरित आणि गौरीने असं ठरवलं की आपल्याला जेव्हा मुलं होतील तेव्हा त्यांची लग्न एकमेकाशी लावून द्यायची. अर्थात गौरीला झाल्या 3 मुली आणि विरितला झाली 3 मुलगे. परंतु मधल्या काळामध्ये विरितची परिस्थिती आर्थिकतेने खूपच खालवली होती, म्हणून गौरीने तिच्या पहिल्या 2 मुलांचे लग्न समाजातील इतर श्रीमंत श्रेष्ठींशी करून दिलं. राहता राहता राहिली तिची 3री मुलगी. तिचं नाव सगुणा. नावाप्रमाणे सकळ संपूर्ण साक्षात लक्ष्मी अशी गुणवंत मुलगी सगुणा. तिने मात्र ठरवलं की जे वचन दिलं होतं ते वचन आपण पाळायचं आणि ती तिच्या मामाच्या म्हणजेच विनीतच्या 3ऱ्या मुलाशी लग्न करते. अर्थात परिस्थिती चांगली नव्हती, परंतु तिने संसार मात्र नीटनेटका सुरू केला. काही कालावधीमध्ये त्या देशाच्या राजाने एकदा बाहेर तो गेला असताना स्नानाकरता बाहेर जाताना त्याने अंगठी काढून ठेवली आणि ती अंगठी नेमक्या एका घारीने उचलून नेली, खायचा पदार्थ समजून. घार उंच ओढत गेली आणि नंतर तिच्या लक्षात आलं हे काही खायचं काम नाही आहे, ही तर काहीतरी एक छोटीशी वस्तू आहे, म्हणून तिने ती अंगठी टाकून दिली. जिथे सगुणा राहत होती तिच्या अंगणामध्ये अंगठी पडली आणि मग सगुणाला कळलं ही अंगठी कोणाची नसून साक्षात राजाची आहे, म्हणून ती राजदरबारी आली आणि राजाला तिने अंगठी परत देऊ केली. राजा अर्थातच आनंदित झाला, खुश झाला. त्याने म्हटलं तुला का हवंय ते माग. तर तिने म्हटलं मला राजा काही नको आहे, फक्त एकच काम करा, एक आदेश द्या, येत्या शुक्रवारी आपल्या राज्यामध्ये कोणीही दिवे लावणार नाहीत, माझ्या घरीच फक्त मी दिवे लावेन. राजा म्हणाला काय हरकत नाही, हे तर सोपं काम आहे. राजाने आदेश दिला आणि तो जनतेने पाळला. त्या शुक्रवारी त्यांच्या राज्यामध्ये कोणीही दीप लावले नाहीत, परंतु सगुणाने सकाळी स्नान करून देवाची पूजा करून आपल्या घरामध्ये सर्वत्र दिवे लावले, दिव्यांचा लखलाट केला आणि त्यावेळेला तिने आपल्या दिरांना सांगितलं की पुढच्या दारी तुम्ही उभे राहा आणि जी सौभाग्यवती व्यक्ती बाई घरामध्ये येईल तिला सांगायचं या घरातून तू आता कधी जायचं नाहीस. आणि तिच्या दुसऱ्या दिराला तिने पाठच्या दरवाजाला उभं केलं आणि सांगितलं की इथून जाणारी जी बाई आहे तिला सांगायचं की तू परत इथे कधी येऊ नकोस. आणि अर्थातच दिराने ते पालन केलं. त्यांच्या घरामध्ये पहिल्या दाराने पुढच्या दाराने लक्ष्मी आली आणि तिने वचन दिलं की मी इथून परत जाणार नाही. आणि त्यांच्या मागच्या दारातून घरातील औदसा सगळी बाहेर गेली परत नेण्याकरता. अशा रीतीने सगुणाने आपल्या विलक्षण अशा स्वभावाने आणि चातुर्याने लक्ष्मीला जिंकलं, राजाला जिंकलं आणि आपला हा जो जीवन प्रवास आहे तो साक्षात यशवंत आणि लक्ष्मीवंत गेला. ही होती 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे सफळ संपूर्ण. अर्थातच आपण आता वळूया दीप प्रज्वलनाकडे. या दिवशी काय करायचं असतं? या दिवशी दिव्यांची पूजा करायची असते. दिवे लख्ख घासून त्याच्यामध्ये ज्योती लावायच्या आणि नंतर एक कढी साखरेचा नैवेद्य किंवा खीरपुरीचा नैवेद्य दिव्यांना दाखवायचा आणि त्यावेळेला लक्ष्मीची पावलं आपण त्यावेळेला पूजावीत, जपावीत आणि लक्ष्मीला म्हणायचं हे लक्ष्मी आमच्या घरी आनंदाने ये
आणि परत कधीही बाहेर जाऊ नकोस. हेच आहे या दीपपूजेचं महत्त्व. तुम्हा सर्वांना या दीपपूजनेच्या कृपेने चांगलं सौख्य, मानसिक शांती, आरोग्य आणि अर्थातच त्याच्याबरोबर येणारी धनसंपत्ती, मनसंपत्ती लाभो, हीच एक इच्छा. दीपपूजनाच्या तुम्हा सर्वांना या दिवशी हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.